तो फणस आहे ना अर्धा कच्चा आहे म्हणजे गोड झालाय आता गोड. हा आणि कोण करतो? काय हॉलमध्ये काम केलं नाही कपडा मागवला. दुसरी राधी पुसायची बाकी आहे ना काल कुठे येते. सकाळ सकाळची वेळ आहे, वाजलेले आहेत 6:30. आज पाण्याचं काम माझं की नाही मोठं होतं. पाण्याचं काम मोठं म्हणजे पिण्याची भांडी वगैरे आहेत ना ती घासायची होती. नेहमी काही घासत नाही पण ज्यावेळेस असं वाटतं की आज भांडी घासावी त्यावेळेस मी घासते. तांब्याचे हंडे वगैरे पण आहेत आणि कळशी आहे आपल्याकडे, स्टीलची भांडी आहेत, टाकी आहे. हे सगळं पिण्याचं पाणी की नाही भरून ठेवावं लागतं पावसाळ्यामध्ये. हो, पावसातच जास्त भरावं लागतं. नाहीतर इतर वेळेस म्हणजे थंडी असेल, गरमी असेल ना, तर कमी भरलं ना तरी पण चालून जातं. पण पावसाच्या दिवसामध्ये आता तुम्हाला बघा समोर टाकी दिसते ना, ती एक्स्ट्रा मी काढून ठेवलेली आहे. कारण आपल्याला पिण्याचं पाणी येतं टँकरचं. आता डॅमचं पाणी म्हणजे आमची जी पाईपलाईन जोडलेली आहे ती आता बंद आहे पावसामध्ये. ते पाणी सगळं गढूळ होऊन जातं. त्याच्यामुळे सध्या वापरण्यासाठी पाणी कोणतं तर हे टँकरचं पाणी आणि पावसाचं पाणी जे काय आहे ना तेच आता सध्या आम्ही वापरतोय. आता पुढील 4 महिने असंच चालणार आहे. त्याच्यामुळे पिण्याचं पाणी मी जास्त प्रमाणामध्ये स्टोअर करून ठेवते आणि म्हणूनच ही बघा ही स्टीलची टाकी आहे ना ती सध्या वापरायला काढलेली आहे. अगोदर ह्या टाकीमध्ये मी सगळं जिन्नस भरून ठेवायची, म्हणजे काही पण खाणं पिणं असायचं ना ते भरून ठेवायची. पण आता पाण्यासाठी हिचा की नाही वापर होतोय. तर अशी आहे पावसाळ्यामध्ये पाण्याची परिस्थिती. तर इथे हे आज टँकर येणार ना म्हणून पटापट बघा भांडी घासून घेतलेली आहेत. आणि त्याच्या आधी घरातलं सगळं काम म्हणजे झाडलोट वगैरे पण करून झाली होती. आज घरचं काम मी जास्त करायला घेतलं आहे. बागेतलं काम आज मी थोडंसं साईडला ठेवलं होतं. कारण घरामध्ये पण बघा आता क्लिनिंग वगैरे करावी लागतेच. आता माहिती आहे सध्या काय झालं आहे, पाऊस चालू झाल्यापासून ना घरामध्ये कोळी वगैरे म्हणजे छोटे छोटे पाखरं वगैरे असतात ना, ती घरामध्ये जास्त प्रमाणात यायला की नाही सुरुवात झालेली आहे. कारण आता बघा बाहेर पाऊस पडतोय, त्यांची घरं वगैरे भिजतात. त्याच्यामुळे निवारासाठी ती लोकं आता आपल्या घरामध्ये शिरतात. त्याच्यामुळे जाळे वगैरे की नाही घरामध्ये आता जास्त प्रमाणात लागायला की नाही सुरुवात झालेली आहे. आता हे मी नोटीस करते गेले म्हणजे महिना झाला मी नोटीस करते ही गोष्ट की जाळ्यांचं प्रमाण वगैरे की नाही वाढलं आहे. तर ह्याच कारणांमुळे ते आहे. हा गुलाबी वाला ना. तर तांब्याची हंडा कळशी बघा आता इथे घासून घेतलेली आहेत आणि घासल्या जर काही ही पुसली नाहीत तर लगेच त्याच्यावर डाग पडतात, म्हणजे भांडी ना लगेच लाल पडून जातात. त्याच्यामुळे घासल्यानंतर लगेच इथे मी पुसून घेते. आता कसं उन्हाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे असं पुसावं लागतं. नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर का उन्हामध्ये ठेवलात ना तरी पण भांडी आपली छान अशी चकचकीत राहतात. म्हणजे पुढील 8 दिवस आता त्या भांड्यांकडे नाही बघितलं म्हणजे नाही घासली ना तरी पण चालून जातं. पण पुसली नाही ना तर लगेच ते लाल पडतात आणि घासलेले आहेत असं वाटतही नाही. तरी ते स्वच्छ पुसून वगैरे घेतलं आणि हलकं हलकं की नाही ऊन पडलं होतं. त्याच्यामुळे ते उन्हामध्येच ती दोन्ही भांडी की नाही ठेवलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मी गेले माझं दुसरं काम करायला आणि कुणालच्या बाबाने घेतला होता फणस कापायला. तर हा बघा हा फणस आता चिक काढतात आणि तो फणस आहे ना अर्धा कच्चा आहे म्हणजे गोड झालाय आता गोडवलाय. हा आणि अर्धा पिकलेला आहे असा. गोडवलाय तो. पण भले जरी तो कापला ना तरी पण तो असा ठेवला ना तर तो पिकणार तो. 1-2 दिवसात अजून गोड होईल. हा. मस्त गोड झालाय. गोडवलाय तो लवकर कापला आपण. अजून एक दिवस ठेवायला होता ना. म्हणजे काय आता लई दिवस झाले ठेवून आणून म्हणून किती दिवसात आपल्याला माहिती नाही ना. चिक बघ किती बापरे, चिक भरपूर होता. डिंक असतो त्याला. डिंक तो आहे ना तू बोलतेस बरोबर आहे. कागदा नाही काढला ना डिंक जिथे अंगाला चिकटला ना कपडे खराब होतात कपडे. डिंक काढून टाकायचा. ह्यातल्या थोडेसे बघूया बघा खाऊन बघतो अजून एक गरा खाऊन बघितला. आता गोडवलाय तो होईल. म्हणजे कच्चा जरी निघाला ना अर्धवट कच्चा असेल किंवा असा कच्चा निघाला ना, जास्त कच्चा असेल तर सरळ भाजी करून टाकायची आणि अर्धा तुम्हाला वाटतं ना अर्धा कच्चा आहे अर्धा पिकलेला आहे टेस्ट माहिती पडतं. हा
कानावर माहिती पडतात. गरे गोडवले असले ना हा. ते खायचे. हा तेच तेच. गरे गोड लागतात ना. नाही पण भाजी पण बनते की नाही. एकदम कच्चं असेल तर सरळ भाजी करून टाकायची भाजी पण होते. कापल्यानंतर. आणि थोडा कच्चा थोडा पिकलेला असेल ना तर ते काय 2 दिवसामध्ये तयार होणार मग असं कागद लावून. चीक त्याला घाला. आता आम्ही लोक काय गरे काढत नाही आहे कारण गरे कसे आहेत पिकलेले आहेत पण तरी पण थोडेसे कमी वाटतात गोड, त्याच्यामुळे असाच ठेवून देतो फणस. गोडव नाही तो. तर उद्या परवामध्ये तयार होईल तेव्हा खाणार मग असं. हा कपडा पण पाहिजे टाकून ठेव एखादा, तो कपडा असाच टाकून ठेवतात. वरती टाकून ठेव म्हणजे काही माशा विषा बसायला नको ना म्हणून. तो आता इथेच राहू दे. म्हणजे कोयता गरम करून तो चीक पुसून काढायचा. कोयता असेल सुरी असेल हां थोडी गरम केली ना हां लगेच निघतो चीक. ते निघून जाणार. तुमचं तेल नाही झालं खराब नाही होणार. पाऊस यायला सुरुवात झाली हा, आवाज येतोय लांबणं लांबणं. बघा मगाशी तुम्हाला हा बघ हां गळतोय ना. दिसला हां हां हां. चीक गळून गेला. निघाला ना. मग डिंका बघ पुरा निघाला. बघा कोयता गरम करून घेऊन लगेच निघून निघाला. डिंका पुरा निघून गेला. ते नाकाला बघ काळं लागलं नाकाला काळा येतील तर. आणि पाऊस पण आला तर बघा पाऊस पडायला सुरुवात झाली. आपलं शेड बघा कसे झोपलेत दोघं जण. हा वारा आला वारा आला. हाय केवढी हवा आली बाप रे. सगळं वातावरण चेंज आहे की काय करायचंय. डिंकाचा तो कपडा तो फुटून द्यायला. चुलीत टाक इकडे पण चिपकत राहील मग. जाऊ चुलीमध्ये. एकदम गुड बॉय बनायचं. वाग्या खाली आहे मागे ये तुला ये बेटा. तिला पहिलं कोणाचं शेरू खायला तुझा. हाय राम सावकाश खा. ए सावकाश खा शेरू. वाघ्याला बांधून ठेवलंय कारण तो चिखलामध्ये लोळून आला होता ना. त्याला कुणालनी आंघोळ घातला पुन्हा जायला नको म्हणून त्याला बांधून ठेवलं होतं. शेरू आपला मोकळा आहे. ए हळू खा सावकाश खा. त्यांना चिकनचं सूप चिकन आणि भात गरम गरम असं सगळं दिलं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सकाळपासून नुसती गडबड चाललेली आहे कामाची. शेरू बागेत थांब बेटा शांत राहा. खाऊन झालं आहे तरी पण ते बाऊल चाटत आहेत असं सगळं दोघांचं चाललेलं आहे असं. तर आत्ता नाश्ता म्हणजे ह्यांचा झाला करून आता ह्या दोघांना द्यायचं आहे. कुणाला जेव्हा बाहेर आहे ना औषध फवारणी करतात. डोंगळे मुंगळे जे आहेत ना ते आता बघा पावसातनं त्यांचा भरपूर त्रास असतो. पावसामुळे त्यांची घरं ओली होतात आणि त्याच्यामुळे मग ते घरट्याच्या बाहेर पडतात आणि जिथे सुकी जागा मिळेल तिथे आपलं ते बस्तान की नाही मांडतात. म्हणजे कधी कधी इतकं ते डोंगळ्यांचं प्रमाण असतं ना गुच्छाने असतात. म्हणजे घरच्या घर वारूळ ती लोक तयार करतात इतकं ते डोंगळ्यांचं मुंग्यांचं असतं. त्याच्यामुळे खूप असं लक्ष ठेवावं लागतं विशेष करून घरामध्ये. बाहेर ठीक आहे चला चालून जातं पण घरामध्ये बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये अशा सेफ जागा त्या शोधतात. म्हणजे सुकी जागा त्यांचं असतं शोधणं. आता हे गेले कित्येक वर्षाचा हा अनुभव आहे म्हणून ही गोष्ट मी ते शेअर करते. त्याच्यामुळे घरामध्ये ना भरपूर असं लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे एकही काळी मुंगी दिसली म्हणजे डोंगळा असतो ना काळ्या बघा तो चावतो भरपूर किंवा लाल मुंग्या असतात मोठ्या मोठ्या की लगेच मग आमचं की नाही शोध मोहीम चालू होते घरामध्ये दिसली का. कारण आम्हाला अशी खूप भीती वाटते कारण भरपूर असे डोंगळ्याचे जमा झाले ना की खूप त्यांचं असं घरटं तयार होतं. तर तेच आता कुणालच्या बाबांचं की नाही चाललेलं आहे त्यांचं ते औषध फवारणी करतात डोंगळ्यांचं जे मुंग्या वेंग्याचं औषध असतं ते त्यांचं मारायचं काम चालू आहे बाहेर. बागेतलं पण भरपूर काम करून झालेलं आहे. आज पाऊस येऊन जाऊन आहे म्हणजे पडतो आहे मध्येच ऊन येतं आहे मध्येच पाऊस पडतो आहे आणि आता भरपूर असा वारा बघा चालू आहे. आवाज घ्या.
तर आता सगळ्यात आधी ह्यांचा नाश्ता बनवते. आज आहे ना बाहेर मी काही जास्त गेलेली नाही बागेमध्ये काम करायला वगैरे नाही गेलेली, कारण घरातलं माझं खूप होतं. किचनचं आहे आणि थोडंसं क्लिनिंगचं वगैरे, म्हणजे काल संध्याकाळपासून चालू आहे. इतकी अडचण झालेली आहे ना किचनमध्ये सामानाची. म्हणजे हे बघा, हे डीमार्टचं सगळं सामान वगैरे आणलं ना, ठेवलं होतं, पण तरी पण थोडंफार सामान कसं बाहेर होतं, मग ते थोडंसं ठेवायचं, पण पुसून काढायचं, हे करायचं ते करायचं, असं सगळं चालू होतं. तर तेच हळूहळू सगळं करून घेतलं. त्याच्या जोडल्या ह्या दोघांचा नाश्ता, आता ह्यांचा पण नाश्ता बनवला आहे कुणालच्या बाबांचा ते. तसंच होतं त्याला. हां, आता बसलाय बघ. वड्यांकडे त्याचं लक्ष आहे. नाही वड्यांकडे नाही, तो बरोबर बसलाय. बघ कसा बसलाय. चला झालं, देवपूजा झाली, आता चला नाश्ता करून घ्या. तो कसा बसलाय लागलेला बघ. शांत बसलाय. शेरू, शेरूला वाज गेलाय ना वड्यांचा, त्याच्यामुळे तो आता बघतोय की मला कधी खायला मिळतंय. त्याचं खाऊन पिऊन झालेलं आहे, तरी पण वड्या हव्यात. चला घ्या. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी रेसिपी दाखवली होती गोविलच्या वड्या. तर भरपूर असं ताईंच्या कमेंट्स आल्यात की, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी बघितली नाही आहेत ही पानं, त्याच्यामुळे त्यांच्या कमेंट्स अशा आलेल्या आहेत. आणि म्हणजे एक मी सांगू इच्छिते, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते तुम्हाला की ही की नाही एक रानभाजी आहे, रानवेल आहे. आणि वर्षातनं एकदाच म्हणजे पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेसच ही भाजी आपल्याला मिळते किंवा ही पानं आपल्याला मिळतात. दुर्मिळ वेल आहे ही, आणि सगळ्याच ठिकाणी ही मिळेल असं मला नाही वाटत आहे. त्याच्यामुळे जर का तुमच्याकडे मिळत असेल तर तुम्ही नक्की म्हणजे चौकशी करा, तुम्ही विचारा, तुमच्या ओळखीचे कोण असतील त्यांना माहीत असेल कदाचित. आणि काय काय ताईंनी कमेंट केली की विड्यांची पानं आहेत का, तर नाही, विड्यांची पानं नाही, तो ती पानं वेगळी असतात आणि ही पानं वेगळी आहेत. मी सांगीन ना की खूप शोधून शोधून ही पानं मिळतात, सहजासहजी नाही मिळत, खूप रानामध्ये भटकावं लागतं. तर आता इथे बघा माझं किचन क्लीन करायचं चाललेलं आहे. म्हणजे समोर तुम्हाला बघा लादी दिसते ना, त्या लादीवरती इतका पसारा झालेला होता, जिथे मी बघा माठ वगैरे ठेवला आहे ना, तिथे ते सगळं मी आवरून पुसून वगैरे घेतलं. किचनच्या खालती सगळं सामान उलटसुलट झालं होतं, ते सगळं आवरून ठेवलं. आमच्या घरामध्ये की नाही म्हणजे एक सवय आहे की वस्तू घेतली का टाकली तिथेच. त्याच्यामुळे कधी कधी ते सगळं आवरताना पसारा उचलतानाच माझा भरपूर वेळ जातो आणि मग कधी कधी चिडचिडसुद्धा होते. पण आज मी काय केलं ते सगळं मी आवरून घेतलं. म्हणजे किचनचा जो ओटा समोर तुम्हाला दिसतोय तो क्लीन करून घेतला, आणि तेच मी कुणाला सांगत होती आता स्वच्छ करून ठेवलेलं आहे, जागा करून ठेवलेली आहे. तर कुणाला म्हणतो आई संध्याकाळपर्यंत सगळं पूर्ण भरून जाईल. तर म्हटलं कोण जागा भरून ठेवणार, तो बोलतो मी. म्हणजे असं मजा मस्करी सर्व त्याची चालली होती. तर असं बघा असतं सगळं, म्हणजे आपण कितीही काम केलं ना तरी पण तो होणारा पसारा जो असतो तो होतोच. फ्रीजवरती पण साफ करून ठेवलं की 1 का 2 दिवस फक्त चांगलं असतं, आणि पुन्हा सगळ्या वस्तू म्हणजे जिथे जागा मिळेल ना तिथे चेपून ठेवायचं आहे. ही आमच्या घरातली पद्धत आहे, विशेष करून कुणालचे बाबा. तर सगळं माझं बघा आवरून झालं किचन, आणि माझं मी आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर इथे फुलांचा गजरा नेहमीप्रमाणे बघा बनवायला सुरुवात केलेली आहे. हा कुणाल, पाणी म्हटलं सकाळी भांडे घासून ठेवलेत, अजून पाण्याचा पत्ता नाही. हां, संध्याकाळचे 6 वाजायला आले की बघ घासलेली भांडी आमची भिजत आहेत, अजून आमची पाण्याची गाडी नाही आली. पाऊस पडतोय धबा धबा. आज कमी पडला ना पाऊस, पण दिवसभर येऊन जाऊ नये पावसात. तर आज तुमच्याशी किचनमधील काहीच शेअर नाही करता आलं, कारण लाईटीची गडबड. लाईट की नाही सारखी आपली ये जा करत होते, त्याच्यामुळे खाणं पिणं साधं सिंपलच आज केलं होतं, असं वेगळं असं काही केलंच नव्हतं. आणि परत माझं हे क्लिनिंगचं काम पण थोडंफार मी काढलं होतं, त्याच्यामुळे जेवणाचं फारसं असं काही केलेलंच नव्हतं. आता लाईटीचं काय आहे ते तुम्हाला नंतरला म्हणजे सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये, 1-2 दिवस गेल्यानंतर नक्की शेअर करीन. म्हणजे खूप असं मोठं काम आमच्याकडे की नाही लाईटीचं म्हणजे चालू आहे सध्या. आता मला वाटतं काही दिवसामध्ये पूर्ण की नाही होऊन जाईल ते. तर वाघ्याला बोलव इथे. कुठे गेला वाघी? इथेच आहे ना वाघ्या? तुझा ब्रेक आहे? अच्छा हां बरोबर. हां बरोबर, लाईट गेले हो आमच्याकडे. तिकडं जरा काम चालू आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी लाईट आहे ना बंद केलेली आहे. काय झालं बाबू इथे? ए बाबड्या इकडे.
शेरूला बांधून ठेवलंय आणि आता वाघ्याला सोडलंय. ये 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 इथे इथे इथे. अबू ये. चार्जिंग संपले. अच्छा हां बघ गाडीवरती. ते बघा आमचे शेतकरी, त्यांचं काय नाही काय चालूच असतं आपलं. तर बघा तू घरात हो. खड्डे बिड्डे झाले तर ते पाडून परत काहीतरी लावतायत ते. वाघ्या चल आम्ही बाबाकडे जाऊया. चल बाबाकडे जायचं. बाबाला बघून येऊया. जाऊया चल. हा वारा आला. असा वारा यायला पाहिजे. सगळी गरमी पळून जाईल. पाऊस इतका पडतोय पण गरमी काही कमी नाही होत आहे. गरमी आहे तितकीच आहे. कसा हलकत. लहान बाळ कसं तसं राहिलंय. वाघ्या लहान बाबू आहे तो. ये इथे. कोण तू गाणे ऐकतोस. अच्छा हां हां. सकाळची संध्याकाळ झाली बघा. जोरदार पाऊस की नाही आता पडून गेलेला आहे. पुन्हा आपण आलो आहे झाडांकडे. काय चाललं आहे कुणालचे बाबा इथे पुन्हा आता खड्डे खणतायत. त्यांना पुन्हा आता काकडी लावायचे आणि काय लावायचे, पडवळ लावायचे. सकाळी भोपळ्याच्या बिया पुन्हा त्यांनी टाकलेल्या आहेत. तेव्हा गाडी आली. सकाळी भांडी घासून घेतलेले आहेत. आता संध्याकाळ झाली. आत्ता बघा पाण्याची गाडी आलेली आहे. इतका सगळा उशीर झालेला आहे आज. चला आता आले तर पहिला पाणी भरून घेतो. मी तर आले होते तर वेली बघायला. आता राहिलं. चला चला जाऊया.